गुरुपौर्णिमा जवळ येत आहे, तर गुरुपौर्णिमेनिमित्त मीही घरामध्ये श्रीपाद श्री वल्लभ ग्रंथाचं पारायण सुरू केलं आहे. तर या ग्रंथाच्या पारायणाचे काही नियम आहेत. ते नियम पाळून आपण जर या ग्रंथाचं पारायण केलं, तर आपल्याला खूप चांगली अनुभूती येते. तसेच आपल्या सर्व मनोकामना आणि सर्व इच्छा आपल्या दत्त महाराज पूर्ण करतात. तर या पारायणाचे काय नियम आहेत? स्त्रिया हे पारायण करू शकतात का? हे पारायण किती दिवसांचं करावं? तर बरेच प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील. तर चला मग या प्रश्नांचंच उत्तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला देऊया. तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे MS10 माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा. तर श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ श्रीपाद वल्लभ महाराजांच्या चरित्रावर आहे. जसे की आपण स्वामी चरित्र वाचतो तशाच पद्धतीने दत्त महाराजांचा अवतार श्रीपाद श्री वल्लभ या अवतारावर हे चरित्र ग्रंथ आहे. तर यामध्ये दत्त महाराजांनी श्रीपाद श्री वल्लभ रूपी ज्या काही लीला केलेल्या आहेत, तर त्या लीलांचे वर्णन या ग्रंथामध्ये दिलेले आहे. अत्यंत पवित्र असा हा ग्रंथ आहे. अद्भुत चमत्कारिक असा हा ग्रंथ आहे. आपल्या सर्व मनातल्या मनोकामना, इच्छा पूर्ण करणारा एक प्रकारे कल्पवृक्ष असा हा ग्रंथ आहे. आणि हा ग्रंथ पारायण करण्यासाठी अत्यंत सोपा आहे. जसं की आपण गुरुचरित्राचं पारायण करतो, त्याचे खूप कडक नियम असतात. पण या ग्रंथाचे अजिबात असे कडक नियम नाहीत. आणि सगळ्यात चांगली गोष्ट मला ही वाटते या ग्रंथाची, की हा ग्रंथ मूळ मराठीमध्ये आहे. आपण जी बोलीभाषा बोलतो मराठी, तर त्याच मराठी भाषेमध्ये हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यामुळे या ग्रंथामध्ये काय लिहिलेलं आहे, काय चरित्र आहे दत्त महाराजांचे, हे खूप वाचण्यासाठी आपल्याला चांगलं वाटतं. एक कथा पण जशा प्रकारे वाचतो ना, तर त्या पद्धतीने आपल्याला वाचल्यासारखं वाटतं. त्यामुळे हा ग्रंथ पारायण करण्यासाठी अजिबात आपल्याला कंटाळा येत नाही. तर पूजेची मांडणी करावी का या ग्रंथासाठी? जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पूजेची मांडणी करू शकता. जर तुमची इच्छा नसेल तर पूजेची मांडणी करण्याची काहीच गरज नाही. तुम्हाला पूजेची मांडणी वेगळी करायचीच असेल तर दत्त महाराजांचा किंवा स्वामींचा फोटो तुम्ही वेगळा ठेवायचा. समोर एक अखंड दिवा लावायचा आणि घंटा, अगरबत्ती, धूप, दीप हे सगळं आपण पूजे मांडणीमध्ये ठेवू शकतो. कलश मांडावाच का? तर काही गरज नाही कलश मांडण्याची. फक्त फोटो आणि अखंड दिवा फोटो समोर तुम्ही ठेवला तरी चालेल. आता नियम काय आहेत याचे? तर आपण फक्त सात्विक आहार यामध्ये घ्यायचा आहे. म्हणजेच आपण आता गुरुचरित्रामध्ये एक भुक्त राहतो म्हणजे एकच कडधान्य खातो. असा काही प्रकार ह्या पारायणासाठी नाही. तुम्ही काहीही खाऊ शकता फक्त मांसाहार सोडून. त्याचबरोबर जास्त तेलकट, तिखट असे पदार्थ आपण खाऊ नये. कारण की ग्रंथ वाचण्यासाठी आपल्याला खूप वेळ बसावं लागतं. त्याचा त्रास आपल्या शरीरावर होऊ नये. त्यासाठी आपण हे आहार खाऊ नयेत. तामसिक पदार्थ आपण खाऊ नयेत. त्याचबरोबर तुम्ही परान्न हे पूर्णपणे यावेळी वर्ज्य केलं पाहिजे. मांसाहार आणि परान्न हाच नियम फक्त या पारायणासाठी आहे. बाकी काही नियम नाहीत या पारायणाचे. अ, वाचनासाठी आपण एकच वेळ ठेवायची आहे आणि वाचन पण तुम्ही टप्प्याटप्प्याने करू शकता. पण एका दिवसामध्ये आपल्याला पूर्ण अध्याय संपवायचे असतात. आता पहिला दिवस 1 ते 6 अध्याय आहे. तर दिवसभरामध्ये तुम्ही हे 1 ते 6 अध्याय संपवायला पाहिजेत. असा याचा नियम आहे. मग तुम्ही सकाळी थोडे करा किंवा संध्याकाळी थोडे करा. एका दिवसात तुमचे सगळे अध्याय संपले पाहिजे. वाचन करत असताना मध्ये उठू नका, कुणाशीही बोलू नका. आता तुम्हाला जेवढे अध्याय वाचायचे आहेत, तेवढेच अध्याय तुम्ही वाचून मग उठायचं आहे. आता तुम्ही वाचत बसलाय, परत तुम्हाला काही काम आलं, तुम्ही उठला आणि परत वाचनासाठी बसला, असं करू नका. जर तुम्हाला सकाळी थोडे आणि संध्याकाळी थोडे जरी वाचायचे असतील, तर जेवढे तुम्ही ठरवलेले आहेत, तेवढे अध्याय वाचूनच जागेवरून उठायचं आहे. वाचन करत असताना खाली आसन घ्यायचं आहे, मन एकाग्र करायचं आहे. सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ एक माळ जप करायचा आहे आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप देखील करून तुम्ही वाचनासाठी बसू शकता. खूप अवघड नियम आहेत, आपल्याला होणारच नाही असं काहीच नाही. खूप सोपे नियम आहेत. वाचनासाठी पण खूप चांगला हा ग्रंथ आहे आणि असे यामध्ये अध्याय आहेत, की आपल्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ग्रंथामध्ये दिलेलं असतं. आपण म्हणतो ना, माझ्या इच्छा का पूर्ण होत नाहीत? मलाच का त्रास होतोय? मी कुणाचं काही वाईट करत नाही, तरी सुद्धा मला हे का भोगावं लागतं? तर या सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं आपल्या या ग्रंथामध्ये आहेत. तर नक्की तुम्ही हा ग्रंथ वाचावा, याचं पारायण करावं. जर तुम्ही हा व्हिडिओ संध्याकाळी पाहत असला, तरी संध्याकाळी तुम्ही या पारायणाचा संकल्प करून तुम्ही पारायणासाठी बसू शकता. मग सकाळी तुमची जी काही वेळ रोजची आहे, तर ती ठरवून तुम्ही
उद्या रोजच्या प्रमाणे 8ला किंवा 7ला तुम्हाला जेव्हा बसायचं आहे त्यावेळी तुम्ही बसू शकता. आता ब्रह्मचर्याचं पालन या ग्रंथामध्ये जर तुम्ही नाही केलं तरी चालेल. जर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करून ग्रंथाचं वाचन करणार असाल तर अतिउत्तम. हे झाले या ग्रंथाचे नियम. आता नैवेद्य काय दाखवायचा? तर आपण काहीही नैवेद्य घरामध्ये जो काही बनवतो, तो आपण महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. जरी घरामध्ये खडीसाखर जर तुम्ही नैवेद्य रूपी ठेवली तरी चालेल. पण नैवेद्य आपल्याला दोन्ही वेळेला महाराजांना दाखवायचा आहे. सकाळी तुम्ही खडीसाखर, दूध वगैरे असं काही नैवेद्य ठेवू शकता. संध्याकाळी परत तुम्ही जो काही स्वयंपाक बनवता तो नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता. दोन्ही वेळेला आपल्याला आरती करायची आहे. तर आरती कोणती करायची? दत्त महाराजांची आरती आपल्याला करायची आहे. जर तुम्हाला त्याचबरोबर स्वामींची ही आरती करायची असेल तर स्वामींची देखील तुम्ही आरती करू शकता. श्रीपाद श्री वल्लभांची आरती करायची असेल तर श्रीपाद श्री वल्लभांची देखील तुम्ही आरती करू शकता. दिवसभर तुम्हाला नामस्मरणात राहायचं आहे. कुणाचाही अपमान करायचा नाही, कुणाचीही निंदा करायची नाही, खोटं बोलायचं नाही किंवा भांडण घरामध्ये, आरडाओरडा असला काही प्रकार घरामध्ये करू नका. हे 7 दिवस जास्तीत जास्त मौन राहण्याचा प्रयत्न करा, नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा. कोणतीही सेवा करण्याआधी संकल्प घेणे खूप महत्वाचं आहे. तर पारायण करण्याच्या आधी तुम्ही संकल्प घ्या. एखाद्या स्वामींच्या मठामध्ये, मंदिरामध्ये जाऊन तर तुम्हाला नारळ, खडीसाखर अर्पण करायचं आहे स्वामींना आणि प्रार्थना करायची आहे, की स्वामी मी हे पारायण करते आहे आणि मला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ देऊ नका. निर्विघ्नपणे हे पारायण माझ्याकडून करवून घ्या. अशा पद्धतीने जर तुम्हाला मठामध्ये, मंदिरामध्ये जाऊन स्वामींना साकडं घालायचं असेल, तरी देखील तुम्ही जाऊन स्वामींना नमस्कार करून, त्यांचं दर्शन घेऊन मग तुम्ही पारायणासाठी बसू शकता. किंवा बसल्यानंतर देखील तुम्ही दर्शनाला गेला, जसं मी आज केलं, तर तशा पद्धतीने देखील तुम्ही करू शकता. जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपण गेलो, नमस्कार केला, की ते स्वामींपर्यंत पोहोचतंच. असं नाही की ह्या वेळेतच गेलं पाहिजे, यानंतर गेलं तरी नाही चालणार. असं काही नसतं. मनातला भाव हा खूप महत्वाचा असतो. आपल्या घरातील काही जबाबदाऱ्या असतात, काही कर्तव्य असतात, तर ते पार पाडण्यासाठी आपली कुठे ना कुठे तर तारांबळ उडतेच. कुठे थोडेफार आपले नियम चुकतात किंवा नियमांना पाळण्यासाठी थोडाफार आपला धावपळ होते. कधी-कधी ते नियम राहून जातात. परत आपल्या लक्षात येतात. तर तेव्हा आपली चूक आपण मान्य करायची, स्वामींची माफी मागायची आणि परत आपण सेवेसाठी बसायचं. तर मनातला भाव हा खूप महत्वाचा असतो. बाकी आपण सेवा म्हणजे किती करतोय, काय करतोय यापेक्षा किती मनामध्ये भाव, श्रद्धा आणि स्वामीवर विश्वास ठेवून करतोय, हे स्वामी बघत असतात आणि यावरच स्वामींचा कृपा आशीर्वाद ठरलेला असतो. तर खूप म्हणजे खूप चांगला हा ग्रंथ आहे. या ग्रंथाचं मी पहिल्यांदाच पारायण करते आहे. पण याआधी मी हा ग्रंथ वाचून काढलेला आहे. त्यामुळे म्हणते खूप छान ग्रंथ आहे हा. नक्की सगळ्यांनी पारायण करा. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि तुम्ही कोणत्या पारायणासाठी बसला आहात हे नक्की कमेंट करा. वाचण्यासाठी खूप छान वाटेल मला ती कमेंट. तर पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.